नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आहे ना पैठणी ब्लाऊजचा बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत. सिंपल आहे, त्याबरोबर सिंपल लटकनसुद्धा दाखवलेले आहेत मी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या इथे बॅक पार्ट जो आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा दोन्ही कट केलेला आहे. अस्तर वरती काय माप टाकले ते मी तुम्हाला दाखवते. शोल्डर आहेत 5.5 इंच. त्यानंतर उंचीमध्ये शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आपण नेहमीप्रमाणे घेतो तसंच घेतलेला आहे. पॅटर्न असला तरीही काही ब्लाऊजमध्येच आपल्याला बॅकमध्ये एक्स्ट्रा ठेवावं लागतं, नंतर रेग्युलर ठेवावं लागतं. 38 माप असल्यामुळे 5.25 इंचाचा जी मुंढा घेतलेला आहे आपल्या चार्टप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर जे काही आपलं 4th पार्ट आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच 2 इंच तुमच्या पद्धतीने घ्या. मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. कमरेचं पण सेम, कमरेचा चौथा भाग 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच बॅक साईडला टक्स. सिंपल. त्यानंतर यासाठी एक्स्ट्रा काठ लागणार आहेत, जे काठ मी सेपरेट कट केलेले आहेत. प्लेन मेन फॅब्रिक मी इथे कट केलेलं आहे. आता इथे नेक जो आहे तो 10 इंच आहे. सो 10.5 इंचावर मी मार्क करते. 1/2 इंच शिलाई मार्जिन शोल्डरला जाणार आहे. गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे. शोल्डर पट्टी जास्त आहे. शोल्डर पट्टी जर कमी असेल, गळारुंदी 2 इंच घेतली तर 1/2 इंच कमी करायचं आहे. बॉटमला 3 इंच गळारुंदी घेतली आणि चौकोन तयार केलेला आहे. आता जो नेक आपण ड्रॉ करणार आहोत त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मेन गळा जो आहे तो पंचकोनी हवा आहे. सो नेकच्या बॉटमपासून म्हणजे खालच्या बाजूने आपण 2 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने मी क्रॉस लाईन आखलेली आहे. आणि नेकच्या 1/2 इंच बाहेर जाऊन थोडासा आपल्याला कर्व शेप तिथे द्यायचा आहे. हा झाला मेन गळा आणि याच्या बाहेर आपण पॅटर्न तयार करणार आहोत. सो पॅटर्न तयार करण्यासाठी बघा, कॉर्नरपर्यंत मी 1 इंचावर मार्क केलं आणि खाली जो आपला पंचकोणीचा बॉटम भाग आहे तिथे 1.5 इंच घेतलेला आहे. आता 1 इंच जिथे मार्क केलं तिथे सरळ लाईन शेपच्या बाहेर घ्यायची. त्यानंतर कॉर्नर जो तयार झाला आहे तिथे एक गोल राऊंड घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली दुसरा अर्धा गोल घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली एक पूर्ण गोल तयार करायचा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला नेक आधी अस्तरवरती खडूच्या साह्याने ड्रॉ करायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला नेक कितपत हवा आहे, कसा दिसणार आहे, त्याचं मेजरमेंट कशा पद्धतीने असलं पाहिजे. ओके. हे झाल्यानंतर मी फक्त अस्तरवरती ड्रॉ केले. आता इथे बघा, अशा पद्धतीने हे आपले काठ आहेत. अस्तरवरती ड्रॉ झाल्यानंतर मी काय करते, आधी काठ जे आहेत ते जॉईंट करून घेते. सो काठ कट करून घेतले आणि त्याचा जो मध्यभाग आहे तो सुद्धा कट केला आहे, कारण आपल्याला डबल काठ लागणारे, जॉईंट करावं लागणार आहे. सो त्याची समोरासमोर बाजू ठेवली, म्हणजे सरळ बाजू एकमेकांसमोर ठेवली आहे आणि साईडनं एक 1/2 इंच टीप टाकली. ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे दिसणार आहे. ह्याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आतलं जे मार्जिन आहे ते छान दबलं जातं. आता मेन पॅटर्नकडे वळूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅनव्हास पेपर. सो कॅनव्हास पेपर ब्लाऊजची उंची जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे, डबल फोल्ड करून आणि रुंदीमध्ये साधारणतः 5 इंचापर्यंत ठेवायचा. त्यानंतर त्याचा सेंटर काढायचा कॅनव्हास पेपरचा आणि तो सेंटर म्हणजे जसं की आपण डबल फोल्ड केलेला आहे की नाही, तर त्याचा बघा मी सेंटर काढला आणि ओपन करून त्यावरती आता जे काही आपण खडूने मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग आपल्याला ह्यावरती आहे तसं बाहेरच्या बाजूचं आणि मेन गळ्याचं करून घ्यायचं आहे. तर आधी मी मेन गळा ड्रॉ केला आणि बाहेरचा जो आपण पॅटर्न तयार केला तो सुद्धा मी यावरती थोडंसं काही करेक्शन असेल तर आपण ह्यामध्ये करून घेऊ शकतो. म्हणजे बऱ्याचदा शेप्स आपल्याला आधी लक्षात येत नाही, तो नंतर लक्षात येतो. तो आपण बऱ्याचदा शेप जो आहे तो आपण कमी जास्त करू शकतो. आता अस्तरवरचं जे ड्रॉइंग आहे ते मी कॅनव्हासवरती काढून घेतलं आहे आणि ते फटाफट आपण असं कट करून घेणार आहोत बाहेरच्या बाजूने. सो मधला शेप जो आहे तो इतका काही खास नव्हता आला, मोठा आला होता, तर तो मी थोडासा निमुळता करून घेतला, जेणेकरून आपला पॅटर्न जो आहे तो छान दिसेल. येस, मस्त झाला. जसा हवा आहे तसाच मी करून घेतलेला आहे. आता याला मी टाचण्या लावल्या समोरासमोर ठेवून आणि मधला जो मेन गळा आहे तो सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. कॅनव्हास बाजूला ठेवून देते. आता आपण आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते बेस तयार करून घेऊयात. तर मेन फॅब्रिक मी सरळ ठेवले, सरळ बाजूवरती मी अस्तर ठेवलंय, सरळ बाजूवरती घेऊन आणि अस्तरला आधी बॉटमला फिनिशिंग देऊन घेते. ठीक आहे. खालच्या बाजूला 1/2 इंच मार्जिन कव्हर करून टीप टाकली. ओपन करून अस्तरच्या बाजूने दाबटीप टाकली आणि हे पलटवून घेतलं. आता सेंटरला एक टीप टाकायची, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक हलणार नाही आणि मग साईडचे सगळे पार्ट जे आहेत अस्तरचे ते जोडून घ्यायचे व्यवस्थितरित्या.
एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं जे काही राहिलं असेल मेन फॅब्रिक ते कट करून घ्यायचं छान. ते झाल्यानंतर आता पॅटर्न असल्यामुळे आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत. पॅटर्न असल्यामुळे आपण आधीच टक्स टाकून घेणार आहोत, कारण बऱ्याचदा काय होतं की टक्समध्ये पॅटर्न जाण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस पॅटर्न जो आपला केलेला आहे सगळी मेहनत वेस्ट जाते. सो काही पॅटर्नमध्ये आपल्याला आधी टक्स टाकणं गरजेचं असतं. सो ह्या पॅटर्नमध्ये मला गरजेचं वाटलं आधी टक्स टाकावे, म्हणून मी आधी टक्स टाकून घेतलेले आहेत. आणि आता मेन आपला पॅटर्न तयार करायचा आहे. सो पॅटर्न तयार करण्यासाठी जे आपण काठ जॉईन केले होते त्याच्या उलट्या बाजूला आपण कॅनव्हास चिटकवून घ्यायचं आहे. सरळ बाजू आपल्याला प्लेन ठेवायची आहे आणि जो उलटा भाग आहे त्या उलट्या भागावरती मी कॅनव्हास चिटकवून घेतला आहे. आता कॅनव्हासबद्दल बऱ्याचदा सगळ्या गोष्टी मी सांगून झालेल्या आहेत. आता हे कॅनव्हासचा एक्स्ट्रा जो वरचा भाग आहे तो कट केला आणि ते लटकनसाठी फॅब्रिक ठेवलं आहे मी. त्यानंतर कॅनव्हासच्या डिझाईनच्या बाहेरच्या बाजूला आपण अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकी एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा आहे. त्यानंतर हा जो अर्धा इंचाचा भाग ठेवलेला आहे तो आपण व्यवस्थित त्याला नॉचेस वगैरे देऊन हा कॅनव्हासवरती फोल्ड करून साईडला टिप टाकून घ्यायची. आता हे व्यवस्थितरित्या करायचं आहे, कारण ह्यामध्ये खूप वेळ जातो आणि फिनिशिंग येणं पण तितकंच गरजेचं आहे. आता जिथे कॉर्नर आहे, कॉर्नर म्हणजे बघा जिथे आपण गोल शेप दिल्यानंतर अर्धा गोल शेप दिल्यानंतर जो एंड होतोय तिथे तुम्ही डायरेक्ट कट द्या आणि दोन्ही बाजूला फॅब्रिक फिरवून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित येईल. आणि शेवटी आपण लेस लावणारच आहोत त्यामुळे फिनिशिंग छान येतं त्याच्यावरती. सो अशा पद्धतीने व्यवस्थित मी सगळं फॅब्रिक कॅनव्हासवरती फोल्ड करून टिप टाकून घेतलेली आहे. तयार झालंय. आता याचा सेंटर काढायचा. त्यानंतर आपला जो बॅक पार्ट आहे त्याच्या उलट्या बाजूला म्हणजे अस्तरच्या बाजूला तुम्हाला हे ठेवायचं आहे. बघा तुम्ही मी डायरेक्शन कसं ठेवलंय म्हणजे कशा पद्धतीने ठेवलंय. जसं की आपण उलटा भाग इथे वरतीच ठेवलेला आहे, अस्तरच्या दिशेने सरळ भाग ठेवलेला आहे आणि व्यवस्थित याला मी टाचण्या लावून घेतल्यात आणि नॉट लावलेले आहेत. सो नॉट लावण्यासाठी मी नॉट तयार केलेले आहेत. तो त्यासुद्धा फिनिशिंगनी येण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपण इथेच नेक तयार करतानाच नॉट लावून घ्यायच्या आहेत. तर अस्तरच्या कडेकडेने टीप टाकते आणि नॉट पण त्याबरोबर अटॅच करते. नॉट साधारणतः शोल्डरपासून 2.5-3 इंचावर तुम्ही लावू शकता. टीप टाकून झाल्यानंतर मधला जो मार्जिनचा भाग आहे तो 1/2 इंच सोडून कट करून घ्यायचं. कॉर्नरला व्यवस्थित नॉचेस द्यायचे आणि आता हा भाग सरळ भागावरती उलटवला जाणार आहे अशा पद्धतीने. सो हा एकदम छान असं फिनिशिंग याला आलेलं आहे. आधी आपण मेन जो गळा आहे त्या गळ्याला टीप टाकून घेऊया व्यवस्थित, म्हणजे हा पॅटर्न सेट होईल. त्यानंतर आपण जो काही बाहेर पॅटर्न तयार केलेला आहे त्याला सुद्धा छान अशी टीप टाकून घ्यायची. व्यवस्थित कडेकडेनेच टीप टाकायची आहे, म्हणजे एक्स्ट्राच्या ज्या टिपा जरी झाल्या तरी त्यानंतर उसवायची गरज नाही पडणार आहे तुम्हाला. जर तुम्ही आधीच मध्ये कुठे टीप टाकली तर नंतर ती दिसत असेल तर ती उसवावी लागते, जेणेकरून ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं. सो मेन मी सगळ्या टिप टाकून झालेल्या आहेत. आता बनवते वेगळ्या प्रकारचे लटकन. सो लटकन बनवताना बघा जसं आपण रेग्युलर लटकन बनवतो त्याच पद्धतीने मी कॉर्नर घेतलेला आहे. चौकोन तयार घेतलाय 4x4चा. एक फोल्ड, त्यानंतर मधला जो फोल्ड आहे त्यावरती अशा पद्धतीने दोन्ही बाजूने क्रॉस कॉर्नर घेतलेत आणि त्यानंतर मध्ये जो काही सेंटर आलेला आहे त्याला एकदम मी फोल्ड केलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नॉट ठेवून स्टिच केलेला आहे. दुसरा सुद्धा दाखवते मी तुम्हाला. पहिला त्रिकोण तयार केला आणि तो त्रिकोणच्या कॉर्नरला आपल्याला दुसरे जे 2 कोण आहेत ते मध्ये ओढून घ्यायचेत फोल्ड करून आणि मग पुन्हा एक नॉट ठेवून पुन्हा एक फोल्ड द्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडीशी वेगळ्या पद्धतीचे जे नॉट आहे लटकन आहेत ते तयार केलेले आहेत मी आणि हे ओपन करायचे. सो सुंदर असे लटकन, यामध्ये तुम्ही मणीसुद्धा अटॅच करू शकता, एखादा मोती वगैरे छान दिसतात. लटकन तयार झालेत. आता मेन जो आपण पॅटर्न तयार केला त्याला लेस लावायची आहे. सो एकदम कडेकडेने जो पॅटर्न आहे त्याला फिनिशिंग येण्यासाठी किंवा त्याचे एक्स्ट्रा दोरे निघू नये वगैरे यासाठी आणि दिसताना सुद्धा छान सोबर दिसावं म्हणून आपण ह्याला लेस लावून घेणार आहोत. लेस लावताना सुद्धा कॉर्नर्स व्यवस्थित निघणं खूप गरजेचं आहे. सो कॉर्नर्स व्यवस्थित काढायचे आणि लेस अटॅच करायची. लेसला डबल टिप टाकायला बिलकुल विसरायचं नाही आहे. सो मी हे बघा डबल टिप टाकते आणि फायनली हा आपला पॅटर्न अशा पद्धतीने तयार झालेला आहे. सो कसा वाटला आणि मी काही दिलेल्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा, जेणेकरून पॅटर्न छान होईल. सिम्पल आणि सोबर आहे. त्याला लटकन्स असे थोडेसे सोबर बनवले जेणेकरून तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल.
कसं झालेलं आहे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटूयात. बाय.